आणि आता माझ्या पोरच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे ना तो घेईन मी. हा आता इथून पुढे माझी लेक अजिबात तडजोड करणार नाही. तिला जो मुलगा आवडतोय त्याच्याशीच लगीन करल ती. कुणाशी? हिच्या आवडीच्या पोराशी, म्हणजे त्या सत्याशी, त्या गुंडा बरोबर होय? अगं ज्या जीवावर तुम्ही उड्या मारताय ना तो दुसऱ्याच कुठल्या तर पोरी बरोबर लगीन ठरवून मोकळा झाला आहे. मग ते लग्न मोडू आम्ही. मंजू हे बघ अजून बी येळ गेलेली नाही. तू सत्यजितरावांकडे जा आणि त्यांना सांग तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. जाऊन बोल त्यांना तुला त्यांच्याशीच लगीन करायचे. होय आई. कसली पुरगी बघितली काय माहिती. दिसायला जरी बरी असली की नाही तरी पण सुरवेंच्या घराला शोभल अशी खानदानी घरंदाज श्रीमंत सून पाहिजे. आव मम्मी नका उगाच अंदाज लावू. ती आली ना मग कळेल तुम्हाला. मम्मी काय? ए बलम्या एकटंच कसं आलास तू? सत्यन ती पुरगी कुठं आहे? अगं हो हो मम्मी येणार येणार. कधी एकदा सुनेला बघितलं असं झालंय. चटकासारखी वाट बघत बसल्या मम्मी. अगं मम्मी तुझी सून एकदम ढंटटन टिल्ली आहे. ए टिलेली घाल चुलीत. पुरगी कुठे सांग. हो हो थांबा थांबा मम्मी येणार. अगं सुर्वे घराण्याची होणारी सून आहे ती. त्याची एंट्री कशी झाली पाहिजे? एकदम दमदार धडाकेबाज झाली पाहिजे एंट्री. कशी दाखवू का जयदेवराव? बघा सॉरी 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 पुन्हा एकदा. सुर्वे घराण्याची मानाची पहिली सून. पहिली कशी? दुसरी सून. दुसरी दुसरी कशी? तशी पहिलीच की. नाही तशी नाही तशी तिसरी सून. आपल्या साताऱ्याच्या वाघाची होणारी बायको सौभाग्यवती कांक्षिणी सौ स्वाती सत्यजित सुर्वे हाजीर हो. यश 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 वहिनी साहेब या. थांबा.